30 दिवस थंड पाण्याने आंघोळ केल्यावर शरीरात होणारे बदल। नमस्कार मित्रांनो, थंड पाण्याने आंघोळ करणे म्हणजे एक आव्हान, पण तुम्हाला माहिती आहे का? 30 दिवस थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर काही आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर पहिला आहे ते म्हणजे मेटाबॉलिझम सुधारते। थंड पाण्यामुळे शरीराच्या उष्णतेची गरज वाढते आणि मेटाबॉलिझम अधिक वेगाने काम करू लागतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। दुसरं, रक्ताभिसरण सुधारते। थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला ताजेतवाने वाटते। तिसरी गोष्ट ती म्हणजे इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। थंड पाण्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती वाढते, जी तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते। चौथी गोष्ट, मूड सुधारतो। थंड पाण्याने आंघोळ केल्याने एंडॉर्फिन नावाचे हॅपी हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे नैराश्य कमी होते आणि मन प्रसन्न होते। पाचवी गोष्ट म्हणजे स्किन आणि केसांसाठी फायदेशीर। थंड पाणी त्वचेला टाईट ठेवते आणि केसांचे तेलकटपणा कमी करते, ज्यामुळे त्वचा आणि केस चकचकीत होतात। त्यानंतर सहावी गोष्ट आहे ती म्हणजे स्नायूंची वेदना कमी होते। वर्कआउट नंतर थंड पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंच्या वेदना कमी होतात आणि शरीर लवकर रिलॅक्स होते। सातवी गोष्ट म्हणजे ऊर्जावान वाटते। थंड पाणी शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते। दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि उत्साही होते। आठवी गोष्ट म्हणजे स्ट्रेस कमी होतो। थंड पाण्याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो। नववी गोष्ट म्हणजे श्वासोच्छवास सुधारतो। थंड पाणी घेताना श्वासोच्छवास नियंत्रित करावा लागतो, ज्यामुळे फुफ्फुसे अधिक मजबूत होतात। 10वी गोष्ट म्हणजे जुनाट थकवा कमी होतो। थंड पाण्याने शरीरावरती दाब निर्माण होतो, ज्यामुळे जुना थकवा कमी होतो आणि झोप सुधारते। तुमचं शरीर अधिक तंदुरुस्त आणि ताकदवान होईल। मानसिक स्वास्थ्य सुधारेल। तुमचा आत्मविश्वास वाढेल, कारण दररोज थंड पाण्याने आंघोळ करणे म्हणजे एक मोठा विजय आहे। मित्रांनो, थंड पाण्याने आंघोळ करण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले? 30 दिवसांचा हा चॅलेंज स्वीकारायला तयार आहात का? कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत भेटूया। तर आजच्या पुरती एवढंच। जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र। धन्यवाद।